मंडळी, आषाढ संपत आलाय आणि श्रावण लागणार आहे आणि तुम्ही ही चिकन लॉलीपॉप रेसिपी अजून नाही बनवली तर ही अगदी सोप्या पद्धतीने असणारी रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी बनली। तर चिकन लॉलीपॉप बनवण्यासाठी लागतात चिकन लेग पीस। तर मी मार्केटमधून चिकन लेग पीस आणलेले आहेत। तर ते अशा पद्धतीने त्या हाडाचं चिकनचं मांस काढून घ्यायचं, थोडंसं हाडाच्या तिथून काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला तळताना व्यवस्थित ते हाड पकडता येतं। तर आजची रेसिपी हा माझा भाऊ बनवत आहे। रेसिपी माझीच आहे पण बनवायला मी त्याला सांगितलेली आहे। सर्वजण म्हणतात की मुलांना कुठे स्वयंपाक येतो, मुलांना तर काहीच येत नाही किचन मधलं। तर हे त्यांना रॉंग प्रूव्ह करण्यासाठी मी त्याला ही रेसिपी बनवायला सांगितली आहे आणि तुम्ही शेवटी पाहताल की कशी बनली आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या भावाला नक्की बनवायला सांगा। तर अशा प्रकारे तुम्ही ही चिकनच्या हाडाच्या तिथलं मांस काढून घ्यायचं आणि स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा चिकन धुवून घ्यायचं। तर सर्वप्रथम आपण चिकन मॅरिनेट करून घेणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य मी सांगते। पहिल्यांदा तर आपल्याकडे लसूण हवा, अद्रक हवं, त्याची चांगली पेस्ट बनवायची आहे आपल्याला। त्यामुळे लसूण आणि अद्रक व्यवस्थित लसूण चांगलं सोलून घ्या आणि अद्रक चांगलं धुवून कापून घ्या। त्याच्यानंतर लागतात आपल्याला दही लागतं, आलं लसूण पेस्ट, एक अंड आणि एक लिंबू। त्याच्यानंतर काही मसाले लागतात। मसाले तुम्हाला मोस्ट ऑफ दी सर्व विकतच मिळतील। तर इथे मी मटन फ्राय मसाला वापरलाय। चिकन फ्राय मसाला सुद्धा मिळतो पण मटन फ्राय मसाल्याने थोडासा रंग चांगला येतो चिकन लॉलीपॉपला, म्हणजे ते हॉटेल सारखंच दिसतं जरा जरा। इथे मी गरम मसाला घेतलेला आहे थोडा, तो त्याने चव थोडीशी छान मिळते। त्याच्यानंतर थोडीशी धने पावडर सुद्धा ऍड करायची। मसाल्यांचं प्रमाण तुम्ही अंदाजे टाका, कारण कुणाला तिखट हवं असतं, कुणाला कमी तिखट हवं असतं। आमच्या घरात थोडंसं तिखट जास्त लागतं त्यानुसार मी टाकलेले आहेत। इथे चिकन 65 मसाला सुद्धा टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे। त्याच्यानंतर मॅरिनेशनची प्रोसेस सांगते। पहिल्यांदा लिंबू पिळून घ्यायचं चांगलं, अर्ध लिंबू सफिशियंट आहे। आम्ही 1 किलो चिकन लॉलीपॉप बनवणार आहोत, त्यासाठी अर्ध लिंबू टाकले। आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे। त्याच्यानंतर ते चांगलं व्यवस्थित सगळ्या लेग पीसला लावून घ्यायचं, म्हणजे जे लेमन टाकलेलं आहे आणि अद्रक लसूण पेस्ट। त्याच्यानंतर दह्याचे 2-3 चमचे टाकायचे, जसं तुम्हाला म्हणजे आंबटपणा सहन होईल त्यानुसार। आमच्या घरात थोडंसं आंबट चालतं त्यामुळे मी दह्याचे 3 चमचे टाकलेले आहेत। तुम्ही 2 चमचेही टाकू शकत, दॅट इज सफिशियंट। त्याच्यानंतर जेवढे मसाले आपण काढले होते ते सर्व मसाले टाकायचे आहेत। मसाल्यांचं प्रमाण तुम्हाला मी सांगितलेलं आहे, तुमच्यानुसार घ्या। आम्हाला थोडं जास्त तिखट लागतं त्यानुसार मी मसाले टाकलेले आहे। थोडंसं मीठ टाकायचं, मीठ जास्त टाकू नका, कारण खूप जास्त खारट झालं तर त्याची चव चांगली लागत नाही। आपण लिंबू टाकलेलं आहे त्याच्यामुळे ते व्यवस्थित बॅलन्स होतं तिखटपणा लिंबाने। त्याच्यानंतर अंडे टाकलेलं आहे एक। अंडं तुम्ही स्किप पण करू शकता जर तुम्हाला नको हवे असेल तर, पण अंड्याने चांगलं बाइंडिंग मिळतं त्याच्यामुळं टेस्टला थोडं छान लागतं आणि हॉटेलसारखी टेस्ट येते चिकन लॉलीपॉपला, त्यामुळे मी अंडे टाकलेलं आहे। त्याच्यानंतर हे सर्व टाकलेले पदार्थ म्हणजे सामग्री आहेत ते व्यवस्थित चिकन लेग पीसला लावून घ्यायचे, म्हणजे सगळं आतमध्ये पोहोचलं पाहिजे चिकन लेग पीसच्या। त्याच्यामुळे व्यवस्थित मॅरिनेशनची प्रोसेस ही सर्वात महत्त्वाची असते, त्यामुळेच त्याच्यात ती सर्व मसाल्यांची चव उतरते। त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं कॉर्नफ्लोअर लागतं आणि थोडासा मैदा लागतो। कॉर्नफ्लोअर आणि मैद्याने त्याची जी बाइंडिंग आहे, जे क्रिस्पीनेस म्हणतो आपण, तो येतो। त्यामुळे कॉर्नफ्लोअर आणि मैदा हा मॅन्डेटरी आहे। याला इथे मी काश्मीरी लाल मिर्च पावडर सुद्धा टाकलेली आहे, कारण आपण कोणताही फूड कलर वापरत नाहीये। काश्मीरी लाल मिरचीने थोडासा कलर ऍड होतो आणि त्याच्यानंतर काही फूड कलरला अवॉइड करण्यासाठी तुम्ही हा ऑप्शन बेस्ट आहे। याने जास्त तिखटपणा येत नाही पण रंगतदार चिकन लॉलीपॉप होतात, त्यामुळे मी काश्मीरी लाल मिर्च वापरली आहे।
आणि हे सर्व सामग्री व्यवस्थित मॅरिनेशनसाठी चिकन लॉलीपॉपला लावलेली आहे. व्यवस्थित सर्व पदार्थ मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला हे मॅरिनेशन जवळजवळ 15 मिनिटं तसंच झाकून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मी पुढची प्रोसेस सांगते. काही नाही आहे. त्याच्यानंतर 15 मिनिटं मॅरिनेशनसाठी ठेवले. त्यानंतर 15 मिनिटांनंतर आपल्याला हे चिकन लॉलीपॉप फ्राय करून घ्यायचे आहेत. शक्यतो ट्राय करा मीडियम फ्लेमवरतीच लॉलीपॉप फ्राय करा, म्हणजे ते व्यवस्थित आतमध्ये सुद्धा शिजले जातील. जर तुम्ही फुल फ्लेमवरती फ्राय केली तर ते वरून फ्राय होतील, कडक होतील, पण आतमध्ये व्यवस्थित पकले जाणार नाहीयेत, म्हणजे आतमध्ये शिजले जाणार नाहीयेत. त्यामुळे शक्यतो लो फ्लेम किंवा मीडियम फ्लेमवरतीच हे फ्राय करा. तर मी आता चिकन लॉलीपॉपचे 2 पीस सोबत टाकत आहे, म्हणजे पटापटा उरकतील आणि व्यवस्थित फ्राय होतील. तर अशा पद्धतीने चिकन लॉलीपॉप फ्राय करून तयार झालेले आहेत. ते तुम्ही कॅबेज सोबत सर्व करा आणि शेजवान चटणी सोबतच खा. याची टेस्ट अजून छान लागते. आणि घरी बनवलेले हे चिकन लॉलीपॉप कसे झालेत, तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही. आणि जर तुम्हाला पुढची रेसिपी हवी असेल कशाची, आम्ही चिकन बिर्याणी सुद्धा बनवलेली आहे, तर मला कमेंटमध्ये सांगा. मी पुढचा व्लॉग लवकरच घेऊन येईन. बाय.